आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ येथील अतुल स्टोन क्रेशरमुळे त्या परिसरातील महात्मा फुलेवाडी एकनाथवाडीतील शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलाय। गेल्या 15 वर्षांपासून या स्टोन क्रेशरमुळे शेती उत्पादन घटलंय। घराला तडे, सार्वजनिक मंदिराला देखील स्फोटाच्या धक्क्यानं मोठ्या आवाजानं जनावरे भयभीत होऊन दूध उत्पादनही घटत आहे। अशा संकटांचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागतोय। शिवाय या उद्योगामुळे धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। यामुळे रहिवाशांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय। तसेच जनावरे देखील विविध रोगांना बळी पडत आहेत। परिसरातील वातावरण बिघडून पर्यावरणाचा समतोल पूर्णतः बिघडलेला आहे। याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार देऊनही आज अखेर या उद्योगावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। हा अन्याय आता सहन होत नसून याबाबत आम्ही आता थेट या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे नुकसान भरपाईसह हा उद्योग बंद करण्यासाठी दाद मागणार आहोत। स्टोन क्रशर या महात्मा फुलेवाडीच्या परिसरात आहे। त्याच्या आज 15 ते 20 वर्ष तो तिथं स्टोन म्हणजे दगडी काढायचं काम करतो। त्यापासून आमच्या ग्रामस्थांना नेहमी त्रास होतोय, धुळीचा होतोय, स्फोटाचा होतोय। आमच्या घरांना चरे पडलेले आहेत, गाई गुशी जनावर आहेत, त्यांना पण जो धूळ कणामुळे जे खातात त्यामध्ये बुळकणतात पण आणि त्यांच्या तब्येती पण बिघडतात। वारंवार दुधाचे जनावरं आमची काही मेलेली आहेत आणि आमच्या माणसांच्या प्रकृतीवर त्यामुळे त्या धुळीचा परिणाम होते। वेळोवेळी आम्ही शासन दरबारी सर्व तक्रारी केल्यात। इव्हन ग्रामपंचायत, मंडळ अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि याच्या उत्पन्न मंत्रालयापर्यंत आम्ही ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यातून आम्हाला कोणतीही गोष्ट निष्पन्न झालेली नाही आहे। त्यामुळं आम्हाला सर्वसाधारण कायदेशीर बाबीचा मार्ग पत्करावा लागतो, नाईलाज असतो। ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत, त्याची शासन दरबारी कोणतीही दखल होत नाही। त्यामुळं आम्हाला कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असं वाटतं आम्हाला। आज या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगू इच्छितो की म्हाळुंगे पडवळ गावामध्ये फुलेवाडी या ठिकाणी अतुल स्टोन क्रेशर हे एक खडी बनवणारा कारखाना या परिसरामध्ये गेले 20 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे। हा कारखाना सुरू होण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांची या ठिकाणी संमती घेतली नाही। ग्रामपंचायतनी परस्पर त्या ठिकाणी कुठल्याही ग्रामसभेमध्ये ठराव न घेता त्या ठिकाणी त्यांना ती परवानगी दिली। आता ती परवानगी देत असताना नंतरच्या नजीकच्या काळामध्ये आम्हाला समजलं की यांना या ठिकाणी ग्रामपंचायतनी कोणत्या व्यवहारावर दिली असेल तो त्यांचा भाग आहे, परंतु अनधिकृत दिली एवढे बाकी आम्ही 100% सांगू शकतो आणि त्यांना ते अनधिकृतपणे त्या ठिकाणी संमती दिली। परंतु नंतरच्या काळामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र आल्यानंतर आम्ही ग्रामसभेमध्ये परत 2015-16च्या दरम्यान एक ठराव बनवला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हाळुंगे पडवळचा जो काही एरिया असेल त्या एरियामध्ये ज्यावेळेस असे कारखाने कुठले सुरू करायचे असतील तर सुरुवातीला ग्रामसभेची परवानगी घेण्यात यावी, त्याच वेळेस त्यांना परवानगी द्यावी आणि त्यानंतर आता हा चालू स्थितीत असणारा कारखाना त्याला रिन्यूसाठी कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतींनी परवानगी देऊ नये। आम्ही 6 महिन्यापासून ते 8 महिन्यापर्यंत तहसील कार्यालयात, ग्रामपंचायतीत वरपासून पोजिशन चालू असताना तहसीलचा सुद्धा पंचनामा झाला। तहसीलचा पंचनामा होऊन कमीत कमी 8 महिने झाले, तर तहसीलच्या दारात आम्ही कमीत कमी 25-30 वेळा चक्रा मारल्या। तहसीलने आम्हाला रिपोर्ट दिला नाही किंवा तहसीलची उडाउडी उत्तर काय असतील त्यांनी तो पैसे घेऊन प्रकरण दाबले का काय याचे काय आम्हाला माहिती नाही। याची सकल चौकशी करावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे आणि तहसीलने आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही एक दुसरी विनंती आमच्या ग्रामस्थांतर्फे। घरांना विविध तडे गेले, शेतीची नुकसान आहे, मंदिराची एक सार्वजनिक मंदिर आहे वेताळ महाराजांचं, मंदिराला भरपूर असे तडे गेलेत आणि त्या तड्यांमुळं वस्ती हातघाईची आलेली आहे। त्याचा विचार करावा अशी विनंती आहे आमची ग्रामस्थांची।